हॅलो फ्रेंड्स, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये संख्या मालिका असा एक घटक असतो ज्याच्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. जसं की संख्यांमध्ये असणाऱ्या संबंधानुसार प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल किंवा एखादी संख्या मालिका दिलेली असते आणि त्याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल किंवा चार संख्यांपैकी वेगळी संख्या किंवा वेगळा घटक कोणता. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल या पद्धतीचा एक प्रश्न, त्याच्यावर काही सराव उदाहरणं बघूया, म्हणजे जेणेकरून त्या प्रश्नासाठी किती वेगवेगळ्या प्रकारे पॅटर्न्स असू शकतात याचा अंदाज येईल आणि त्याचा तुम्हाला परीक्षेसाठी फायदा होईल. तर ह्या प्रश्न प्रकारामध्ये एक संख्यांची मालिका दिलेली असते. त्या संख्या मालिकेमध्ये ज्या संख्या आहेत त्या एका विशिष्ट पद्धतीनुसार, एका पॅटर्ननुसार आलेले असतात. तो पॅटर्न ओळखून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या शोधायची असते. तर सुरुवात करूया पहिल्या उदाहरणापासून. तर हा प्रश्न, ही संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये संख्या 3, 3, 9, 45, 315 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह इथं सगळ्यात शेवटी आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्नचिन्ह शेवटीच असेल असं नाही, कदाचित मध्ये कुठेतरी प्रश्नचिन्ह असू शकतं. मग आपल्याला उरलेल्या संख्यांच्या मध्ये आपल्याला संबंध शोधून त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती असेल ते शोधायचं असतं. आता ह्या प्रश्नामध्ये 3, 3, 9, 45, 315 या संख्या जास्त फरकानं वाढत जातात. म्हणजे जसं पुढे जाऊ तसं संख्यांमधला फरक जो आहे तो जास्त वाढत जातो. याचा अर्थ या संख्यांच्या मध्ये आपण थोडंसं लॉजिक लावू शकतो असं, की या संख्यांच्या मध्ये कदाचित गुणाकाराचा संबंध असेल, म्हणजे मागच्या संख्येला एखाद्या संख्येनं गुणल्यानंतर पुढची संख्या मिळते, असा असू शकतो. हा असा आपण प्राथमिक अंदाज करू शकतो आणि त्या पद्धतीने विचार करून त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. जर फरक थोडा थोडा वाढत असेल तर तिथं बेरजेचा संबंध आहे, असं एक लॉजिक आपण लावू शकतो. पण ह्या प्रश्नामध्ये संख्या खूप जास्त फरकानं वाढत जात आहेत. मग विचार आपण असा करायचा की ही जी दुसरी संख्या आहे, ती दुसरी संख्या पहिल्या संख्येला कितीनं गुणल्यानंतर मिळेल? तर 3ला 1 न गुणलं तर 3 मिळेल. पुन्हा 3 आणि 9 मध्ये संबंध काय? तर 3ला 3 न गुणलं तर 9 मिळेल. 9 आणि 45 मध्ये 9 गुणिले 5 45. मग इथं आपल्याला थोडंसं क्लिक होईल की 1, 3, 5 या सलग येणाऱ्या विषम संख्यांना आपण मागच्या संख्येला गुणल्यानंतर पुढची संख्या मिळते. मग 5 नंतर येणारी विषम संख्या 7 आहे. 45 गुणिले 7 315 मिळतात का? तर मिळतात. याचा अर्थ इथं पॅटर्न असा आहे की मागच्या संख्येला सलग येणाऱ्या विषम संख्यांनी आपण जर गुणत गेलो तर पुढची संख्या मिळते. मग 7 नंतर येणारी विषम संख्या 9 आहे. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या शोधायला आपल्याला 315ला 9 न गुणायचं आहे. मग हा जर गुणाकार आपण केला तर जे काही उत्तर येईल ती संख्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असेल. 9 45, 4 शिल्लक राहील. 9 1 9 आणि 4 13, याचा 1 9 27 आणि 1 28. हे येईल उत्तर 2835, 2835 ही संख्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल, जो आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न 4, 18, 48, 100 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी या 4 पैकी कोणती संख्या असेल असा हा प्रश्न आहे. आता इथं ह्या 2 संख्यांचा जर आपण विचार केला तर इथं सुद्धा संख्या जास्त फरकानं वाढत जातात. पण मागच्या संख्येला कुठल्या तरी संख्येनं गुणल्यानंतर पुढची संख्या आपल्याला मिळत नाही. म्हणजे 4ला एखाद्या संख्येनं गुणल्यानंतर 18 मिळत नाही, कारण 4च्या पाड्यामध्ये 18 नाही. किंवा त्याच पद्धतीनं 18ला एखाद्या संख्येनं गुणल्यानंतर 48 मिळत नाही. म्हणजे इथं वेगळा काहीतरी पॅटर्न आहे. मग आपण असा विचार करायचा की जर फरक या दोन्हीच्या मधला समान येत नसेल किंवा गुणाकार करून एखाद्या संख्येनं मागच्या संख्येला गुणल्यानंतर पुढची संख्या मिळत नसेल तर वर्ग किंवा घन असा काही संबंध आहे का, आपण बघूया. म्हणजे ह्यामधल्या सगळ्या संख्या पूर्ण वर्ग आहेत का? तर नाही, फक्त 4 ही संख्या पूर्ण वर्ग आहे. पण 18 ही संख्या 9ची दुप्पट आहे. 48 ही संख्या 16ची तिप्पट आहे. म्हणजे इथं 9ची दुप्पट आहे 18, 16ची तिप्पट 48. 100 ही 25ची 4 पट आहे आणि 4 ही 4ची 1 पट आहे. मग आता हे लक्षात येईल तुमच्या की 4 म्हणजेच काय, तर 4 गुणिले 1, 18 9 गुणिले 2, 48 16 गुणिले 3, 100 25 गुणिले 4. मग आता जर आपण विचार केला की ह्यामधल्या पहिल्याच्या संख्या 4, 9, 16, 25 ह्या संख्या 2चा वर्ग गुणिले 1, 3चा वर्ग गुणिले 2, 4चा वर्ग गुणिले 3, 5चा वर्ग गुणिले 4 या स्वरूपात आहेत. म्हणजे ह्या सलग येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या आपण घेतलेल्या आहेत आणि त्याला क्रमशः 1 2 3 4 या नैसर्गिक संख्येने आपण गुणले. मग त्या लॉजिकनुसार ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जर संख्या शोधायची असेल तर 5 नंतर येणारी संख्या 6 त्याचा वर्ग करायचा आणि त्याला गुणायचा आहे 5 न, कारण इथं आपण त्याच्या आधीच्या संख्येला 4 न गुणले. मग 6चा वर्ग 36 येईल, त्याला 5 न गुणलं तर आपल्याला ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळेल. साहेबांचे 30 हातचे 3, 5 15 आणि 3 18 ही संख्या असेल या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 180, जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 1 मध्ये.
पुढची संख्या मालिका आहे 8, 24, 12, 36, 18, 54 मध्येच प्रश्नचिन्ह आणि शेवटी 81 आहे. मग या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी या चारपैकी कोणती संख्या असेल असा हा प्रश्न. आता ह्या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्ह मध्येच आहे. या संख्या मालिकेचं निरीक्षण केलं तर ह्यामधल्या संख्या सलग क्रमानं वाढत नाहीत किंवा कमी होत नाहीत. म्हणजे पहिली संख्या 8 आहे, दुसरी 24 होते म्हणजे वाढते, तिसरी संख्या पुन्हा कमी होते 12. मग अशा पद्धतीनं अल्टरनेट ज्या वेळेला संख्या दिलेल्या असतात ज्याच्यामध्ये सलग संख्या वाढत नाहीत किंवा कमी होत नाहीत किंवा चढत्या क्रमानं किंवा उतरत्या क्रमानं दिलेले नसतील त्यावेळेला कदाचित आपण तिथं असं लॉजिक लावू शकतो की त्या संख्यांमध्ये दोन संख्या मालिका असतील अल्टरनेट संख्यांच्या. म्हणजे पहिली संख्या त्याच्यानंतर तिसरी, तिसऱ्यानंतर पाचवी, पाचव्यानंतर सातवी असा एक क्रम असू शकतो. मग आता इथं प्रश्नचिन्ह 7व्या संख्येच्या ठिकाणी आहे. त्यामुळं ही जी पहिली सिरीज आहे, पहिली, तिसरी, पाचवी, सातवी संख्या त्यांचाच आपण विचार करूया. मग आता ह्या संख्यांचा जर विचार केला तर ह्यामधल्या दोन सलग येणाऱ्या संख्यांच्या मधला फरक आपण बघूया. 8 आणि 12 मध्ये 4चा फरक आहे, 12 आणि 18 मध्ये 6चा फरक आहे. मग त्या लॉजिकनुसार 4, 6 झाल्यानंतर इथं फरक 8 असेल कदाचित. म्हणजे 18 मध्ये 8 मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळेल आपल्याला. 18 अधिक 8 26 मिळणार आहे. पण 26 हा पर्याय आपल्याला कुठंच दिलेला नाही. म्हणजे हे काय जे आपण लॉजिक वापरले ते चुकलेलं आहे. इथं ह्या लॉजिकनुसार आपल्याला उत्तर मिळणार नाही. मग आता दुसरं कुठलं लॉजिक त्याच्यामध्ये आहे का ते शोधायचं. म्हणजे याच्यामध्ये अल्टरनेट संख्यांचा संबंध नाही हे स्पष्ट झालं. आता दोन दोन संख्यांचे गट करूया. म्हणजे 8, 24, 12, 36, 18, 54 असा दोन दोन संख्यांचा गट करूया. मग आता आपण असं शोधूया की 8 आणि 24 मध्ये काय संबंध आहे. तर 8 गुणिले 3 24, 12 गुणिले 3 36, 18 गुणिले 3 54. मग तोच संबंध या दोन संख्यांच्या मध्ये असला पाहिजे. म्हणजे आता इथे दुसरी संख्या दिली, आपल्याला विचार असा करायचा की 81 ही जी संख्या आहे ती कोणत्या संख्येची तिप्पट आहे. म्हणजे कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यानंतर 81 मिळेल. तर उत्तर येईल 27. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असायला पाहिजे 27 जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये संख्या दिलेत 11, 13, 16, 21, 28, 39, 52 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 59 असेल, 69 असेल, 67 असेल की 79 असेल असा प्रश्न. संख्या मालिकेचं निरीक्षण केलं तर संख्या थोड्या थोड्या फरकानं वाढत जातात. हे बेसिक लॉजिक लक्षात ठेवायचं की संख्या जर थोड्या थोड्या फरकानं वाढत असतील तर कदाचित तिथं बेरजेचा गुणधर्म असू शकतो. किंवा जर जास्त फरकानं वाढत असतील तर तिथं कदाचित गुणाकाराचा संबंध असू शकतो. तर त्या पद्धतीनं पहिल्यांदा चेक करायचं. त्या पद्धतीनं उत्तर नाही मिळालं तर मग दुसरे पर्याय आपण बघायचे. आता इथं सगळ्यात अगोदर सलग दोन संख्यांच्या मधला फरक आपण बघूया. 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे. म्हणजे 11 अधिक 2 13, 13 अधिक 3 16, 16 अधिक 5 21, 21 अधिक 7 28, 28 अधिक 11 39, 39 अधिक 13 52. आता हा जर फरक पाहिला तर हा फरक काही समान येत नाही किंवा फरक जो आहे तो सलग येणाऱ्या समसंख्या किंवा विषम संख्या असं काही नाही किंवा सलग येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या आहेत असंही नाही. पण एक लक्षात जर आपण घेतलं की ह्या सर्व संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर एक लक्षात येईल आपल्याला की ह्या सर्व मूळ संख्या आहेत आणि सलग येणाऱ्या मूळ संख्या आहेत 2 3 5 7 11 13. मग पुढचा जो फरक आहे तो 13 नंतर येणारी मूळ संख्या असेल. 13 नंतर येणारी मूळ संख्या 17 आहे. बऱ्याचदा आपण 11 13 पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की विषम संख्या असेल. 13 नंतर येणारी संख्या आपण 15 घेतो आणि त्यानुसार उत्तर काढतो जो पर्याय कदाचित पहिला त्यामध्ये दिलेला असेल. तर अशा पद्धतीनं हे लक्षात घ्यायचं की नेमका त्या फरकामधला गुणधर्म काय, कोणत्या गुणधर्मानुसार त्या संख्या एकत्र आल्यात आणि मग उत्तर ठरवायचं. 13 नंतर येणारी मूळ संख्या 17 आहे. 52 मध्ये जर 17 आपण मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळेल. म्हणजे 52 अधिक 17 उत्तर मिळेल 69 जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये संख्या मालिका दिली 1 9 17 33 49 73 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी या चारपैकी कोणती संख्या असेल. इथं सुद्धा या संख्या मालिकेमध्ये संख्या थोड्या थोड्या फरकानं वाढत जातात. आपण सलग दोन येणाऱ्या संख्यांच्या मधला फरक घेऊया. म्हणजे 1 आणि 9 मध्ये फरक 8चा आहे. 1 अधिक 8 बरोबर 9, 9 अधिक 8 बरोबर 17. आता पुढचा फरक मात्र 8चा नाही. 17 अधिक 16 33 येईल, 33 अधिक 16 49 येईल. म्हणजे इथं पहिले दोन फरक 8 आहेत, नंतरचे दोन फरक 16 आहेत. तर पुढचा फरक बघूया. फरक आपल्याला मिळेल 24चा. मग आता इथं लॉजिक आपण असं लावू शकतो की सगळे येणारे जे फरक आहेत ते समान नाहीत, पण पहिले दोन फरक समान आहेत, दुसरे दोन फरक समान आहेत, तिसरे दोन फरक सुद्धा समान असले पाहिजेत. म्हणजे पहिले दोन फरक 8 असतील, दुसरे दोन फरक 16 असतील तर तिसरे दोन फरक 24 असणार आहेत.
म्हणजे यातला पहिला फरक 24 आहे, दुसरा फरक सुद्धा असला पाहिजे 24. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळवायला आपल्याला या 73 मध्ये 24 मिळवावे लागतील, म्हणजे मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळेल. ह्यांची जर बेरीज केली तर उत्तर मिळेल 97. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असेल 97, जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 1 मध्ये.